गुड मॉर्निंग गाईज. चला, रात्री काल मी कॉल एंड नाही करू शकलो, खूपच दमलो होतो. खूप दिवसांनी अशी मोठी राईड केली. सो आता निघालो आहोत. इथे शिरपूर म्हणून गाव आहे बॉर्डरला, महाराष्ट्र आणि एम पीच्या बॉर्डरला. तिकडे थांबलो होतो, तिथपर्यंत पोचलो होतो. आणि आत्ता निघालो आहोत आम्ही आम्ही म्हणजे मी ग्वालियर साईडला. बघूया कुठपर्यंत आपण कंप्लीट करू शकतो आज. चला, डन. भेटू आपल्या गाडीवरच. हे बघा, बाईक रेडी झाली आहे आपली. सकाळपासून मस्त धुवून पुसून सगळं पॅक करून बाईक रेडी आहे. चला निघूया आता मग. चला मित्रांनो, लेट्स मूव. आजचं टार्गेट 711 किलोमीटर. बघू, चलो लेट्स गो. मॅप मला गोल गोल फिरवतो आहे सध्या तरी. माझ्या मते आपल्याला उलटच जायचं आहे. छोटंसं टाउन होतं शिरपूर. हॉटेल एकदमच बेसिक होतं. मोजून इकडे 3 की 4 हॉटेल होती. त्यातल्या त्यात जे हायवेच्या जवळ आहे तेच घेतलं. एकदमच बेसिक होतं हॉटेल. काल रात्री ही नदी होती, पण इथे पाणीच नाहीये. डॅम आहे इथे. 8:42 ला निघालोय. आज रात्री 9 पर्यंत गाडी चालवावीच लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये. काल दोन्ही पायांमध्ये प्रचंड क्रॅम्प होते, मेनली बिकॉज जी रायडिंग पॅन्ट मी वापरतोय आणि शूज जे वापरतोय ते नवीन होते, ते मी कधीच वापरले नव्हते. त्यामुळे दोन्ही पायांमध्ये का दिवसभरात प्रचंड क्रॅम्प आणि आणि सारखं सारखं थांबावं लागलं त्या क्रॅम्प्समुळे. आजचा दिवस बघू काय होतं. सध्या तरी मोकळा दिसतोय, तर लेट्स कव्हर दिस डिस्टन्स. आणि हो, काल म्हटल्याप्रमाणे काल थोडी चुकीची माहिती दिली. आय एम स्टील इन महाराष्ट्र. दिस इज स्टील महाराष्ट्र. आय थिंक म्हणजे ते दोन्ही टोल होते, एमपीचे तिकडे बॉर्डरचे टोल होते. बट आय बिलीव्ह ओव्हरऑल इथे सगळे मराठी स्पीकिंग पीपल, मराठी बोलणारी माणसं आहेत. सो हे महाराष्ट्रात आहे. इंदोर 205 दाखवत आहे. आय थिंक आपण इंदोरला जाणार, कदाचित जाऊ. लेट्स सी. दिस इज MP border. This is the actual MP border which we are just crossing. इथून कुठे जायचं आहे? स्ट्रेट जायचं आहे. सो वेलकम टू MP. ऑफिशियली नाव वी आर इन MP. रस्ता खराब आहे बॉर्डरचा.
पुण्यावरून पुण्यावरून पुणा पुणा हाँ हाँ और बहुत लंबा जाना है। हाँ कल निकला था कल कल हाँ सो गाइस वेलकम टू एमपी 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 माणूस भेटला होता हेल्मेट कुठं नाही प्राईस विचारतात नाही मी इथे खूप बघितलंय आज शिरपूरला पण थांबलो तिथं सगळेजण कुठली बाईक काय प्राईस किती किती काय आणि सगळेजण म्हणजे फक्त पोरं नाही तर म्हातारे सुद्धा आणि बाया सुद्धा थोडस रिस्की असतं हे त्यांना प्राईस सांगणं आणि हे करणं जस्ट सांभाळून नेक्स्ट टाइम जर तुम्हाला कोणी प्राईस विचारलं अवॉइड करा ते कन्व्हर्सेशन इंदोर 183 किलोमीटर आणि आज मला ट्रॅफिक दिसत आहे ट्रकचं घाट हा घाट सेक्शन असल्यामुळे तेवढं ट्रॅफिक आहे पण वा पावसामध्ये खूपच चांगलं दिसत असेल सध्या तरी सगळी झाडं सुकली आहेत पावसाळ्यामध्ये मस्त दिसेल तर इंदोरला यायला पाहिजे ऍटलीस्ट 4 व्हीलरने पावसाळ्यात तरी रस्ते चांगले आहेत खूप हेवी ट्रॅफिक आहे ट्रकची पुन्हा अडकलो पुन्हा अडकलो पुन्हा अडकलो तेच नाव घालू की नको नको आता हे साहेब जरा जास्त जवळ येत आहेत पुढे रस्ता संपलेला आहे चलो एमपी बॉर्डर चेकिंग चेकपोस्ट येत आहे एमपी बॉर्डर चेकपोस्ट मगाशी होती एमपी बॉर्डर आणि हे आता आहे चेकपोस्ट चला आता छोटासा ब्रेक घेऊया
राज हाऊस हॉटेल इथे आपण थांबलो होतो ब्रेकफास्टला. नाईस प्लेस. रस्त्यावर बरंच ट्रॅफिक दिसत आहे ट्रक्स. सो लेट्स गो गाईज. हे सगळं ट्रॅफिक आपण मागे टाकलं होतं जे आता आपल्याला पुन्हा मिळणार आहे. सो बघूया. पेट्रोल 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 पुढे बघू चला. जरा रिकामा रिकामा दिसतोय. आहे तसं हाफ आहे. हाफ म्हणजे 10 लिटर अजून बसेल. स्टील 7 लिटर आहे. एवढं मोठं इश्यू वाटत नाही. पाण्याची बॉटल घेतली, औषध घेतलं. नो जस्ट विचार करतो काही विसरलो नाही ना तिकडे. हे बघा, हे बघा ट्रॅफिक मगाशी टाकलं होतं आपण. ते सगळं आता पुन्हा काही नाही. बाईकचा फायदा करून घ्यायचा. इंदोर 135, फक्त आणि फक्त 135 इंदोर. काही स्पीड ब्रेकर अशी असतात की त्याच्यावर काहीच नसतं आणि अचानक येतात. आणि तेव्हा या बाईकचा आपल्याला फायदा समजतो. म्हणजे जस्ट बिलीव्ह मी 50-60च्या स्पीडने या स्पीड ब्रेकरवरून गाडी घेऊन गेलोय आणि मला काहीही जाणवलं नाही आहे. आणि असे सिंगल नाही, डबल ट्रिपल वाले. सो ह्याचं जे शॉक शॉक सस्पेन्शनचं ते शॉक ऑब्झर्वचं ते सेटिंग केलं आहे खूपच चांगलं केलं आहे. पुन्हा एकदा यांना हा बघा, हा आला घुसला, हे असे घुसत राहतात मध्ये मध्ये. कसलं की प्रॉब्लेम होतो. पेट्रोल भरूया. पेट्रोल 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 पेट्रोल. ऐक फुल कर. फुल टँक. बस. इंदोर 103 किलोमीटर. मंदिर आहे वरती. मला माहित असेल तर सांगा कमेंट करून प्लीज. जुनं दिसत नाहीये.
मगाशी सांगायला विसरलो, पण आज आजच्या दिवसातले 100 किलोमीटर मागच्या वेळेस म्हणजे मगाशीच कंप्लीट केले. आता करंटली वाजले अजून मी 599 दाखवत आहे. आज जेवढ्या कव्हर करतात तेवढं कव्हर करायचंय. मध्ये मध्ये सॅडलिंग केलं ना की जरा पाठीला आराम मिळतो, त्यामुळे बरंच बरं वाटतं. जे कोण लॉंग राईड करत असतील त्यांनी ऍक्च्युली सॅडलिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे. तेवढी माझी नाही अजून प्रॅक्टिस, अजूनही मी शिकतोच आहे. पण जर कोणी करत असतील तर त्यांनी केलेलं बरं. पाठीवरचा ताण कमी होतो तेवढाच. इंदोर खलघाट टोल रोड, इथोर 89, महूम 64, आग्रा 640. अरे बापरे, काय घेऊन चालले? छोटासा घाट चालू होता, हा क्षेत्र आरंभ. दोन्ही लेनने गाड्या चालल्या, विच इज स्ट्रेंज. हे साहेब मध्ये बंद पडले, तिथेही मध्ये बंद पडलेलं आहे. सो पळवा 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 पळवा. लवकर घाट माथ्यावर पोचलो. घाट समाप्त, माथा नाही घाटच समाप्त झाला. क्या बात आहे, सही घाट होता. फक्त वरती चढायचं, उतरायचं नाही. आत्ता आपण उतरतो. ठोंगाच फोडलाय मधला. आणि आपण पुन्हा इथं ट्रॅफिक होतं. सो काही करत तेवढंच आहे. चला पुढचा मोठा तिथे. अरे सर अडकलो अडकलो. चला निघालो. अचानकच स्लो झालं. अजून 7-8 किलोमीटर नंतर आपण एक थोडासा ब्रेक घेऊ. नको जेवायला कुठे थांबायचं ते. वेळ कसा जेवायला तसे 12:20 होत आहेत. 1:30च्या आसपास.
इंदोर मधून जात असेल तर आपण इंदोरमध्येच जाऊ. अदरवाईज धाब्यावर कुठेतरी मस्त घेऊया. एक छोटासा ब्रेक घेतला होता, पण एक 15-20 मिनिटाचा. थोडं कन्फ्युजन मध्ये होतं, जयपूर मार्गे जाऊ की हाच रस्ता कंटिन्यू करू, ग्वालियर मार्गे तर आपण आधी डिसाईड केला होता. बरेच जण सगळे सांगतात की जयपूर मार्गे जायचं, पण गुगल मॅप मध्ये तरी शॉर्टेस्ट रूट हाच दाखवत होता वेळेच्या हिशोबाने. चांगलाच एक 5-6 तासाचा फरक होता, म्हणून म्हटलं कंटिन्यू विथ दिस रोड. आणि इथून मला थोडस पॉसिबल वाटतंय परवापर्यंत पोहोचणं. तिकडे नाही तर कसं कालच्यासारखं जसं अननोन ठिकाणी थांबावं लागलं असतं तसं थांबावं लागलं असतं तिकडे. ते मला अवॉइड करायचं आहे. बिगेस्ट रिझन अननोन ठिकाणी किंवा चांगल्या ठिकाणी थांबायचं किंवा अशा ठिकाणी न थांबायचं इज फूड आणि बाकीचे हे. कारण का जर लॉंग राईड आहे, आजारी पडून चालण्यासारखं नाही. सो बेटर की आपण नेसेसरी प्रिकॉशन घेऊया, रादर घेतली पाहिजे जेव्हा लॉंग जर्नी करतो तेव्हा. आणि आपली सोलो ट्रॅव्हल आहे, त्यामुळे बरोबरही कोणी नाही आहे बघायला. तेव्हा आजारी पडलं तर पण आहे बघायला, त्यामुळे तेही मॅनेज करावं लागतं. तर हा जो हायवे आहे बऱ्यापैकी टू लेनचाच हायवे आहे. त्याचा एक्सप्रेस वे सारखा 5-6 किंवा लेनचं नाही, टू लेनचाच हायवे आहे. पण रस्ते चांगले आहेत. इंदोर 45 किलोमीटर, 45 किलोमीटर. एन्जॉय द रोड. तेच करायला आलोय आपण इकडे. रस्ते एन्जॉय करूया, सफर एन्जॉय करूया, डेस्टिनेशनला पोहोचू, हे तर नक्कीच आहे. अजून एक टोल नाका. बाबा जायचं कसं आम्ही? एवढं बाहेर आणलं होतं जे काय होतं ते. इंदोर माझ्या मते आता 15-16 किलोमीटर राहिला. त्या बघ शंकराच्या विष्णूच्या मूर्त्या. सध्या इंदोरला आहे. या आमचूर रेस्टॉरंटमध्ये जेवलो आहे. जेवण चांगलं आहे यांचं, लिमिटेड ऑप्शन्स आहेत पण चांगली आहे. अँड इट्स प्युअर व्हेज बट गुड फूड अँड व्हेरी रिझनेबल रेट. यू गाईज कॅन ट्राय ओव्हर हिअर. चला निघूया आता, खूप उशीर झाला आहे कालच्यासारखा. चला जस्ट जेवून निघालोय. ऑलमोस्ट 3-6 झालेत. एक्झिट एंट्री एवढे खराब आहेत एंट्री आणि हे जंक्शनचे.
चला हायवेला लागलो, आता पळवूया. ग्वाल्हेर अजून 500 किलोमीटर दाखवत आहे, 3 वाजले. मिल्क फॉर सेल. उज्जैन 64 भोपाल. सलग एक 50-60 किलोमीटर चालवायला पाहिजे. पाठीचा त्रास असतो नाही, पाठ जवाब दे देती है. तेवढे जातात तेवढे जाऊया. अजूनही आपल्याला 212 किलोमीटर जायचं आहे. आज मला कसंही करून ते कव्हर करायचंच आहे. अदरवाईज आपलं पुढचे प्लॅन पूर्ण 12 वाजतील. सो वी हॅव टू कव्हर दॅट. पण या बऱ्याच गोष्टी मी नवीन करणार आहेत. मोस्टली मी कधी रात्री गाडी चालवत नाही. 7:30 नंतर आज माझ्यामध्ये काही 10 वाजेपर्यंत गाडी चालवायला लागणार. सो दॅट्स इट. समथिंग न्यू फॉर मी. सांभाळून चालवलं नाही, रात्रीची वेळ आहे. याची रूम आहे आपली. खूप चांगले रूम मिळाले, पण अनफॉर्च्युनेटली आपण फक्त एका रात्रीसाठी आज झोपायला. वॉशरूम ओके आहे, बट डझंट मॅटर. रूम चांगली आहे. रिसॉर्ट आहे एक. आता बाहेरचं काय दिसणार नाही. सो येस, चला जेवण मागवलं आहे, जेवू आणि झोपू मस्तपैकी. खूप दमाल झाला आहे. बट फायनली वी डिड इट. शिवपुरी आज अचीव केलं आपण रात्री बाईकचं. ओके डन. चला गुड नाईट. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आपण. उद्या भेटू.
चलो बाय बाय.